धैर्यशील मोहित्या, तुझ्या बंगल्यात जर साक्षात देवाचा देव महादेव आणून खाली सोडला 3 तासात त्याचा राक्षस होऊन वर जाईल परत. ही असली तुझ्या अवलादन असला तुझा संसार. निंबाळकरांनी या शहाजी पाटलानं काय कष्ट करून तुमच्यासाठी केलं असेल तर उद्याच प्रत्येक बटन तुम्हाला कमळाला जावं. आज ज्या गोष्टी त्या धैर्यशील मोहित्याने पाठ केली, काल ही तालाने गोष्ट सांगून गेला, माझ्यावर सांगितली. म्हणला विठ्ठलाच्या याला बारी चालली होती, एक पोराने शी केली, त्याच्यावर मग फुलं टाकली का बुका टाकला, बुका टाकले का मूर्ती ठेवली, ती देव झाला. पांडुरंगाच्या दरबारात एका लेकराने शी केलेली सुद्धा भगवंत होऊ शकतो. हा पांडुरंगाचा दरबार आहे. म्हणला का धैर्यशील मोहित्या, तुझ्या बंगल्यात जर साक्षात देवाचा देव महादेव आणून खाली सोडला 3 तासात त्याचा राक्षस होऊन वर जाईल परत. ही असली तुझ्या अवलादन असला तुझा संसार आहे. माझ्या नादाला पुन्हा लागू नको, लागायच्या भानगडीत पडू नको. लयची बाजूने आवडून धरलेले आहे, जाऊ द्या म्हणतोय लेकरू आहे आपलं राजसिंग दादाचं, लय बोलाय नको. परंतु तुम्हाला सांगतो ही घातपात होणार. जर गडी निवडून आला तर पुन्हा पाणी मागायला माझ्याकडे यायचं नाही, आबाकडे जायचं नाही, कुठं जायला. गप आपलं मकवान करायचं, मुरगास करायचा, उसाचा इसरा. रणजित सिंह निंबाळकर निवडून आला तर 1 एकर तुमचं 2 वर्षात कोरडं ठेवलं तर नाव शहाजी पाटील. मग कुणाला निवडून द्यायचं कुणाला न द्यायचं हा तुम्ही विचार करा. भरभरून भरल्या हाताने आपल्याला दिला. आपला वनवासी तालुका, मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजित दादा सगळ्यांनी सांभाळलंय आपल्याला. आणि ज्याने आपल्याला सांभाळला, आपल्या गावाचा विकास केला, आपला शेतीवाडीचा विकास केला, आपला समजा विकास केला, त्याचा विचार करायचा का जे 5 वर्षात काय नाही दिलं. विजय दादा आला, त्याने काय नाही दिलं, त्याला द्यायचा विचार तुम्ही करा. हे विचाराचं मतदान आहे, हे तुमच्या संसाराचं मतदान आहे, विसरू नका. शेका पक्षानं सुद्धा आवाज हे ऐकू द्या. जमिनीत पाणी आलं तर पीक आलं तर पैसा आला तर खिसा खळखळायला लागला, खिसा खळखळायला लागला का घरदार चांगली झाली, बायका मुलं सुना सगळ्या सोन्यानं मडवल्या, पोरं पोरी फटफटीनं कॉलेजला जायला. हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवून रणजित सिंह मोहिते पाटलालाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे. आणि सांगोला तालुक्याला सुबत्ता सुजलाम रणजित दादा निंबाळकरांना ती मोहित्या माझ्या मागे लागल्या डोक्यात निघणार, त्याच्या आईला दबून टाकती मोहित्या. या 40 टोकरीची भाषा आहे ते हलता हलाय काय तयार नाही. तर रणजित सिंह नाईक निंबाळकरांना एवढं मतदान तुम्ही करायचं. व्यक्तिगत माझी सुखदुःख वाटून घेतली. दादा मी सभेला गाड्या सांगतो साहेब, बायको बाहेर पत्रे घेऊन बाहेरपेशी बसली, कशात पैसे काय चालले काय तुमचं काय नाही. मग गाड्या ती उद्या सभा साहेब येणार आहे तर म्हटलं. मी म्हणली बायका घेऊन या. त्यावेळेला तुला चाला येत नाही, आजार आहे कशाला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.